4 रन, एक बॉल 4 रन। नितिन राजापुरे ऑन स्ट्राइक और नॉन स्ट्राइकर पे दिनेश हड़कर। पुरंदर संघ एक की तरफ से बल्लेबाजी करते हुए यहाँ पर, और गेंदबाजी देख रहे हैं आप विराज पड़वल के हाथों में। लो फुल टॉस डिलीवरी, यहाँ पर एक अपॉर्चुनिटी हो सकता था वहां पर, मगर बॉल आगे लग के मिस हो चुकी है यहाँ पर और सीमा रेखा के बाहर जा रही है 4 रनों के लिए। अच्छी शुरुआत यहाँ पर दोनों ही बल्लेबाज, हालांकि नितिन द्वारा 2 गेंदे 8 रन, बैक टू बैक बाउंड्रीज लगते हुए उसके बैट से। अगली गेंद आगे आके मार दिया यहाँ पर स्ट्रेट डाउन द ग्राउंड। देखना पड़ेगा फील्ड होता है कि नहीं, नहीं होगा, और इसी के साथ 3 गेंदों में 3 चौके लगा के 12 रनों पर पहुंचा दिया यहाँ पर अपनी टीम को, पुरंदर संघ ए की टीम को। राजापुरे, नितिन राजापुरे बहुत ही कमाल की धुआंधार बल्लेबाजी यहां पर करते हुए। सगळे नवीन आहेत ते। एज लगी वहां पर पॉइंट, और अच्छी फील्डिंग वहां पर प्रथमेश द्वारा। मगर कोई रन नहीं मिला वहां पर, इसी के साथ एक डॉट बॉल। कोण आहे? मोजेस काळे कोण आहे तिथे? ट्रॅक वरती कोणी उभं राहू नका. हितेश, अच्छा कमबैक वहां पर, 2 बैक टू बैक डॉट बॉल्स डाले यहाँ पर विराज पड़वल ने। पहले 3 गेंद पर 12 रन जरूर आए थे, मगर उसके बाद अच्छा कमबैक यहाँ पर करते हुए सेकेंड हाफ में इस ओवर के। आखिरी गेंद इस ओवर की, पावर प्ले की, लेग साइड पे घुमा के मार दिया है, बॉल जा रही है 1 बाउंस, और अच्छा फील्ड वहां पर करते हुए 2 रन। 2 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया 14, 1-4, 14। पावर प्ले की ओवर की समाप्ति। हॅलो, माईक बघितला. हाय हाय ए बाबा, हाय हा मारल्यावर पण आता पुढे गेला तर मी नाही जबाबदार. हॅलो. पहले ओवर की समाप्ति, 15 रन। दूसरा ओवर लेकर आए प्रथमेश। प्रथमेश गेंदबाजी करने आया, यहाँ पर स्ट्राइक पर है दिनेश। पहली बार उन्हें बैटिंग करने का मौका मिलेगा यहाँ पर इस टूर्नामेंट में, इस मैच में। पहला बॉल फेस करेंगे, क्योंकि पहला ओवर जो किया था फेस पूरा का पूरा 6 पूरी की पूरी 6 गेंदें खेले थे नितिन राजापुरे। 6 गेंदों में 15 रन, 14 रन। साढ़े 10। प्रथमेश, और ये बहुत ही अच्छी डिलीवरी थी,
तेजी से दौड़ चुके हैं यहाँ पर नितिन राजापुरे सिंगल के लिए। गोलू ने फील्ड किया, थ्रो किया, वाइड का इशारा अंपर का, वाइड +1। स्कोर बढ़कर पहुंच गया 16-16। एक ओवर की समाप्ति, 16 रन। वापस आ चुके हैं स्ट्राइक पर नितिन राजापुरे, जो कि अच्छे लय में दिख रहे हैं। 3 बाउंड्री लगाए हैं अब तक यहां पर इस इनिंग में। प्रथमेश, और ये लो फुल टॉस डिलीवरी थी, लेग साइड पे घुमा के मार दिया है, बॉल गई है सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए मैक्सिमम। अच्छा शॉट वहां पर, अच्छी लय में नजर आ रहे हैं यहाँ पर नितिन राजापुरे। 22 रन, 22 रन्स, 1 बॉल 22 रन। अच्छा यहाँ पर बैटिंग के लिए अच्छा मुकाबला होने वाला है यहाँ पर। इसके पिछले वाले मैच में हालांकि बैटिंग उतनी खास हुई नहीं है ना। दे 22 रन, 22 रन्स, 1 बॉल। अच्छी शुरुआत पुरंदर ए संघ के लिए। फुल टॉस डिलीवरी यहां पर लेग साइड पे घुमा के मार दिया है 6 रनों के लिए। अभी तक कोई डिसीजन आया नहीं वहां पर। डीप हुआ गेंद, इसीलिए शायद नो बॉल करार नहीं दिया। इसी 6 के साथ है ये 6 के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया 28, 28 रन, 2 गेंदे। गोलो बॉल गए थे। दो बॉल 28 रन, 28। प्रज्योत घे ना, खुर्च्या घे ना खाली, इकडे ठेव ना फक्त। लेग साइड में फील्ड किया वहां पर विशाल ने, 1 रन। 1 रन के साथ स्कोर बढ़कर पहुंच गया 29, 29 रन। चौका, इसी चौके के साथ स्कोर बढ़कर पहुंच गए 33, 33 रन। अभी भी 2 गेंदे बाकी इस ओवर की। अच्छा स्ट्रोक वहां पर लगाया था, लॉन्ग ऑन की दिशा में गई थी गेंद चौके के लिए दिनेश हड़कर के बैट से। 2 गेंदे अभी भी बाकी, 33, 33 रन। हाई स्कोरिंग मैच होने वाला है। लो फुल टॉस और लेग साइड पे घुमा के मार दिया है यहां पर 6 रनों के लिए। शानदार शॉट यहां पर 39 को पहुंचा दिया यहां पर स्कोर। हॅलो, पहिल्या षटकानंतर धावसंख्या पॉवर प्ले मध्ये विराज पडोळ यांनी दिलेला 14 आणि प्रथमेश सावंत यांनी तब्बल 5 चेंडूमध्ये 25 धावा दिल्या। अजूनही 1 चेंडू षटकातील शिल्लक आहेत। अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल ते प्रथमेश सावंत म्हणजे बापू यांचं। खरं तर त्यांच्या गोलंदाजीला ही साजेशी गोलंदाजी नाही म्हणता येत आहे, कारण की अतिशय समोरच्या दिशेने डोलवलेला चेंडू पाहूया त्यावरती काय होतंय तर जेल सुटलाय आणि चेंडू पाहूया किती धावा घेत आहेत। 1, 2 धावा घेतल्या आहेत राहुल सकपाळ। हे माझा मोबाईल कुठे बसलोय काय? धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या घे। मैदानात जो बॉल जातोय कोण आहे तिथे खेळत आहेत? हे कोण खेळत आहेत? राजू शेख तिथे
मित्रा मैदानात बॉल यायला देऊ नका. किती 27 धावा तब्बल दिल्या त्या या षटकामध्ये प्रथमेश सावंत यांनी. धावसंख्या 41 दोन षटकाच्या समाप्तीनंतर 41 बिन बाद. बोला दादा. मी वारंवार विनंती करतोय, नॅशनल संघ आहे आणि अजून कोण आहे, राम जानकी. आपल्याला मी वारंवार विनंती करतोय, आपण ट्रॅकवरती कोणीच उभं राहू नका प्लीज प्लीज प्लीज. विनंती करतो तुम्हाला, जे ट्रॅकवर आहेत त्यांनी कृपया ट्रॅकवर उभं राहू नका. 27 नंबरची टी शर्ट कोणी घातली आहे? अभिषेक बैद, एक चांगला फलंदाज. हॅलो, बॉलर नेम हा मामाचा मुलगा आहे ना, मयंक ना, काय मयंक आणि तनिष ढाणे या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यात टिपले जात आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील कोण पाहिजे? दे इकडे दे. मोजेस काळे, आपण समालोचन कक्षाजवळ यायचे. ये आयनशे. मोजेस काळे, समोसा आहे का बाबू? काय पाहिजे तुला बाबू? काय खायला पाहिजे? ज्यूस पाहिजे? ज्यूस फ्रुटी पाहिजे? फ्रुटी पाहिजे बाबू? अरे मयांक रे सागर. मयांक फुल टॉस त्यावरती पूर्ण टोल वसूल केलाय. सर्वात लांबच्या रेंजला मारलेला नितीन राजापूर यांचा ब्रँडेड षटकार. फ्रुटी आण जा रे, 4-5 फ्रुटी आण, 2-3 आणि ते बालाजी आण, तुझी कॅप इथे. आणि तुझ्या मगाशी पैसे किती झाले? पुन्हा एकदा लांबच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते गोलंदाज मयांक याचं. एक चांगलं या ठिकाणी टुर्नामेंट पुरंदर सेवा समितीच्या माध्यमातून सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सिद्धार्थ पाव्या बॉल पर्यंत पोहोचलेले नाहीयेत, त्यामुळे 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ही पण ठेवा. पाण्याच्या बॉटल्सच्या इथे एक रिकामी बॉटल ठेवली आहे, ती कृपया कोणी कुठे नेऊ नका, विनंती आपल्याला. त्या बॉटल्स तिथेच ठेवा. मी पाठवतो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया. त्यावरती चेंडू रेषा पार. समोरच्या रेंज मध्ये आलेला आजच्या दिवसातील दुसरा षटकार आणि सर्वात लांबच्या रेंजला मारलेला पहिला षटकार जर कोणी मारला असेल तर त्याचं नाव नितीन राजापुरे. पुरंदर अ संघामध्ये एकदम खुशीचं वातावरण. ही बॅटिंग होण्याचं खरं कारण आम्हाला या ठिकाणी अमित वडांगळे यांनी सांगितलंय. याचं मुख्य कारण आहे ती YPL, ज्याला आम्ही म्हणतो येडा प्रीमियर लीग, जी कव्हरच्या दिशेने वा 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 लाजवाब षटकार नितीन राजापुरे. नितीन वैयक्तिक 47 या धावांवर. पाहूया आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक नितीन राजापुरे यांच्या बॅट मधून येतं का? चांगली फलंदाजी.
धावसंख्या 61, वैयक्तिक 47 धावा. नितीन राजापुरे मैदानात. नितीन राजापुरे नावाचं वादळ घोंगाळत आहे. गोलंदाजाचा कर्दन काळ. या मैदानात आता आज सकाळी सर्वोच्च धावसंख्या उभारली होती ती नॅशनल संघाने. अभिषेक बैदने 45 केलं होतं ना रे. अभिषेक बैद यांनी 45 धावा केल्या होत्या. नितीन राजापुरे 47. लो फुलटॉस. एक धाव पूर्ण. बघूया दोन घेतात काय. आणि 50 धावा. स्टँडिंग ओव्हेशन नितीन राजापुरे याच्यासाठी पुरंदर संघाकडून पहिलं. हरप्रीत सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन त्यांनी पाठवलेलं आहे. नामदेव शिंदे यांच्याकडून देखील 500 रुपये पारितोषिक त्यांच्यासाठी घोषित झालेलं आहे. ते देखील ऑनलाईन येईल. चार धावा. बघितलं गोलंदाजांना या ठिकाणी गोलंदाजांची धुलाई झाल्यावरती त्याचा संपूर्ण प्रेशर हा संपूर्ण संघावरती येताना आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच तुमच्याकडेच आहे ना. कोण आहे येते जरा लॉर्ड्स आहे ना सागर. नेक्स्ट मॅच कोणाची. नॅशनल बी आणि नॅशनल बी विरुद्ध पुरंदर बी. पुढचा सामना श्रीमंत डोलाई. नाणेफेकीसाठी यायचंय ओव्हर संपल्यानंतर. आणि राजेश काळे आता या इथे. तुम्ही येईपर्यंत वेळ लावाल. ओव्हर संपेल. आपली पावलं फार छोटी आहेत. चांगली गोलंदाजी गुलगासी आबादी म्हणतो आम्ही यांना. चांगली गोलंदाजी. लेग बाईज. राहुल सिंग नॅशनल बी चा कर्णधार आपण पाठवायचा आहे. यानंतर आपला सामना आहे नॅशनल बी विरुद्ध पुरंदर बी. कोण आहे नुक्कड वेळ. पुन्हा नितीन काय ऐकायला तयार नाही. गोलू आला गोलू गेला. धावसंख्या 76. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या. आजच्या दिवसातील पहिली 50 जर कोणी केली असेल तर पुरंदरे असंघ आणि त्याचा खेळाडू नितीन राजापुरे. पुरंदरे नॅशनल आता कोणाची झालं. हा 1 2 3 चौथी मॅच आहे नॅशनल व्ह्यू. चौथी मॅच आहे. 3 मॅच ते मला दे. हॅलो हॅलो
हॅलो 3 मॅच नाही 4थी मॅच आहे. नाही काय काय त्याला पाठवा ना डायरेक्ट. हॅलो चला नाणेफेकीसाठी या श्रीमंत डोलाई आणि राजेश काळे. नो लॉस. एक सुद्धा विकेट नाही. धावसंख्या धावसंख्या 77 झाला. त्याला हे दे बाबू, हे घे बाबूला एक दे, त्याला लेस दे ना त्याला. कोण आहे कोण आहे गोरे नाही खेळतो ना. शिवराय यादव तुम्ही नाणेफेक करण्यासाठी या जरा इकडे. काय पाहिजे. गाडीची चावी मिळाली आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावा. पंच सामन्याला त्वरित सुरुवात करा. बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला शिवराय यादव यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. पुरंदरे बी विरुद्ध नॅशनल बी. श्रीमंत डोलाई विरुद्ध राजेश काळे. उंची लहान पण कीर्ती महान असे आमचे मित्र श्रीमंत डोलाई. आम्ही अजून 4 सामन्यानंतर जो सामना आहे त्या सामन्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. नॅशनल बी विरुद्ध SD नायगाव. यांचा फोटो काढा दादा, फोटो काढून ग्रुपवर टाक यांचा. शिवराय यादव बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी मैदानात आलेले आहेत खेळण्यासाठी खास. याच्यानंतर ते नुकड या संघातून खेळताना पाहायला मिळतील. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातो तो पंच साहेब 2 मिनिटं. कमांडर 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 2च मिनिटं मी आलो. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. राजेश काळे आणि श्रीमंत डोलाई. टेल नाणेफेकीचा कौल जिंकला राजेश काळे या संघाने. आपला निर्णय घ्यायचा. क्षेत्ररक्षण करण्यामागचं काही आपलं उद्दिष्ट. हा कसाही करून आम्हाला हा सामना जिंकायचाच आहे. तरच आम्ही पुढचा जो आमचा सामना आहे तो एक अतिशय बलाढ्य संघ आहे. त्यांना पण आम्ही हरवण्याचा प्रयत्न करू, पण हा सामना अति महत्त्वाचा आहे. नक्कीच. आणि श्रीमंत डोलाई आम्ही आपल्याशी देखील बोलू इच्छितो की आपण नाणेफेकीचा कौल हरलात आणि आपल्याला प्रथम फलंदाजी करायची. आपण किती धावा या ठिकाणी करू शकता. हम लोग ट्राई करेंगे 40 से 50 रन. धन्यवाद. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला नॅशनल ए आणि पुरंदरे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय.
2 चेंडू 5 धावा. आणि उत्कृष्ट असा टोला चेंडू बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. धाव संख्या झाले 3-9. पुढील होणारा टॉस पुरंदर संघ विरुद्ध पुढील होणारा सामना नॅशनल बी विरुद्ध पुरंदर संघ बी. हॅलो चालू आहे. आणि हा परत एक डॉट चेंडू. धाव संख्या झाले 3-9. षटकामधील शेवटचा चेंडू. माफ करा, 2 चेंडू. आणि हा राहुल यांनी बैठक मारला होता पण त्यांना का जमला नाही, त्यावरती मिसफील्ड झाला. त्यावरती बॉल जातोय तो गचाळ. असं क्षेत्ररक्षण केलंय ते साहिल पालेकर उर्फ चढिया तातय्या. सचिन पाटणकर यांचा कमबॅक झालेला आहे. आता युद्ध करून आले. धाव संख्या झाली ती 14. 1 ओव्हर 14 धावा. चला, एका षटका अखेरीस संघाची धाव संख्या झाली आहे 14 धावा. पाहूया पुढील षटक हाताळण्यासाठी कोण येते पुरंदरी संघ. चला पंच, थोडी घाई करायची आहे. तुम्ही खेळाडूंना सांगा त्वरित त्यांनी क्षेत्ररक्षण लावून गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. एक इनिंग संपवायला फक्त 15 मिनिटाचा वेळ आहे, याची नोंद घ्यायची आहे. चला लवकर. हॅलो, पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली आहे 14. सचिन पाटणकर, तुम्हाला काय वाटतं? 78 धावांचं लक्ष्य आहे. 78 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आलाय तो अभि आंबोले. पंचांनी बघूया पंचांचा निर्णय काय. दोन्ही हात बाजूला समांतर केलेत आणि स्वारी चेंडूची घोषणा केली. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 15 धावा. तर मी पुन्हा एकदा विचारतो, सचिन पाटणकर काय वाटतं? एवढी मोठी धावसंख्या आहे, पाठलाग करायचा आहे, राहुलमध्ये ती कॅपॅसिटी आहे, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच राहुलमध्ये ती कॅपॅसिटी आहे. धावाचा जर त्यांनी पाठलाग केला तर होऊ शकतो. पाहूया पुढील चेंडूवर कशा प्रकारे उत्तर देत आहेत. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण सुंदर असा टप्पा पाहायला मिळाला आपल्याला अभि आंबोले यांच्याकडून. निर्धाव असा चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या 15 या धावेवर थांबलेली. नॉन स्ट्राईकला कोण आहे? नॉन स्ट्राईकला कोण आहे? नॉन स्ट्राईकला पुढील चेंडू अभि आंबोले यांचा. सफल झालेत. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण गुडघा टेकावलाय, पण बॅटवर काही बॉल येत नाहीये. निर्धाव असा चेंडू पुन्हा एकदा. ओ सोरटे, इकडे या, स्टेजवर या. आपण पाहाल तर गोलंदाजी मार्कवर आहेत अभि आंबोले. लेदर क्रिकेटमध्ये प्रशिक्षण देतात लहान मुलांना. सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला.
राहुलसाठी पुढील चेंडू. बघूया काय करतोय राहुल. शफल झालेत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि मोठा धक्का बसलाय तो सुशांत 11 या संघाला. राहुल माघारी परततोय. संघाची धावसंख्या फक्त 15 धावा. तर राहुल याची जागा घेण्यासाठी पाहूया कोणता फलंदाज जातोय. तर राहुल याची जागा घेण्यासाठी चालले आहेत ते एक अष्टपैलू खेळाडू विराज पडवळ. फलंदाजी करणाऱ्या सर्व संघांना एक विनंती आहे, जर एखादा खेळाडू बाद झालाय तर त्यांनी दुसरा खेळाडू रेडी ठेवायचा आहे, जेणेकरून तो बाहेर यायच्या आधी नवीन खेळाडू क्रीजवर गेला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. अभि आंबोले यांचा पुढील चेंडू सफल झाले आहेत आणि सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू सोडून दिलाय, निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतायत अभिषेक आंबोले आपल्या संघासाठी. नक्कीच काहीसा दबावामध्ये खेळताना दिसतो तो सुशांत 11 संघ. राहुल, प्रथमेश सावंत, एक विराज पडवळे सगळे मातब्बर खेळाडू आहेत, तरी देखील काहीसं निराशाजनक कामगिरी होते. टोला लागलेला चेंडू पाहूया त्यावरती काय होतंय. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी या ठिकाणी अभिषेक आंबोले यांच्या माध्यमातून. मी मगाशी पण उल्लेख केला, जाणून बुजून आताही करतो, हा सगळा परिणाम आहे तो YPL ह्या स्पर्धेचा. कारण की 3 बाजूला फक्त षटकार असतात आणि समोर लेग साईडला, दोन बाजूला लेग साईडला आणि समोर मिड विकेटला, आणि त्यामध्ये खेळाडू खेळत असतात, ते प्रॅक्टिस करत असतात. त्यामध्ये विशाल पाटील, अभिषेक आंबोले, नितीन राजापुरे, त्याच्यानंतर भीम, संजय नायडू, विक्रम कांबळे, त्यांना देखील सध्या सवय लागलेली आहे या खेळाची. वेळ आहे, हे क्रिकेटचं वेळ आहे. आणि अमित वडांगळे हे नायर हॉस्पिटल नाईट ड्युटी करून येऊन पण ही टुर्नामेंट खेळतात. त्याचं नाव YPL. आणि मी बोललो ना तुम्हाला, अभिषेक आंबोले YPLच्या पद्धतीचीच गोलंदाजी करतायत. बघतोय आपण की लेग साईडला त्यांनी एकही बॉल टाकलेला नाहीये, जी काय बॉलिंग टाकली ती ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेली आहे. बरोबर आहे सचिन. मला असं वाटतं की फलंदाजाने जेव्हा फलंदाजीला जातो, जिथे चेंडू पडेल त्या ठिकाणी त्यांनी खेळलं पाहिजे. कारण की या मैदानात संपूर्ण ठिकाणी ओपन असं ग्राउंड आहे, सगळीकडे धावा त्यांना मिळू शकतात. पण आपल्या इथले काही फलंदाज फक्त लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं एक धाव दिली आहे त्याने, ती पण वाईटची आहे. आणि जवळजवळ 2 का 3 गडी बाद केलेत, 2 गडी. हे YPLचे फायदे आहेत, आम्ही हसतो त्यांना. YPLचे फायदे आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि आर्यन स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा या ठिकाणी आर्यन पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळताना. कळंबोली या ठिकाणी कळंबोली रबाळे या ठिकाणी त्यांचं स्पोर्ट्सचं दुकान आहे. नक्कीच जर आपल्याला काही स्पोर्ट्सचं साहित्य घ्यायचं असेल तर आपला मुलगा आहे, मराठी मुलगा आहे, त्याने एक चांगलं दुकान, चांगला व्यवसाय चालू केला आहे. नक्कीच भेट द्या त्यांच्या दुकानाला. अतिशय माफक दरामध्ये, चांगल्या डिस्काउंटमध्ये ते आपल्याला सर्व वस्तू देतात. आर्यन स्पोर्ट्स, आर्यन पवार यांचं रबाळे स्टेशनपासून फक्त 5 मिनिटावरती हे शॉप आहे. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या बॅट, कॅप्स सर्व त्या ठिकाणी मिळतात. आपण याची नोंद घ्यायची. आणि जर तुम्ही पुरंदरचे खेळाडू असाल आणि जर तुम्ही त्यांच्याकडे काही घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला एक स्पेशल असं डिस्काउंट मिळेल त्यांच्याकडून. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते नितीन राजापुरे यांच्याकडून. काही उत्तर नाही आहे सचिन यांच्याकडे. सफल झाले फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू मिस केलाय. फलंदाजाने सुद्धा आणि यष्टिरक्षकाने सुद्धा मिस केला. चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. बॅटवर काही चेंडू आलेला नाहीये, फुलटॉस चेंडू होता. ओके, चुकीची दुरुस्ती. बॅटला चेंडू लागून गेलाय आणि झेल होती, झेल सोडलेली आहे यष्टिरक्षक सुनील शेलार यांनी. पुढील चेंडू सामना करतील सचिन. पुन्हा एकदा सफल झालेत. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला फटका, चेंडू हवेत. पाहूया काय होतंय. आणि चेंडू गेला सीमारेषा पार. बघा हा जो षटकार षटकार आहे ना, हा षटकार नितीन राजापुरेने ज्या रेंजला मारला, थोडा कमी रेंज आहे,
परंतु ती देखील तसं बघायला गेलं तर या मैदानाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने लांबचीच रेंज आहे. चांगल्या रेंजला या ठिकाणी षटकार मारलाय. बरोबर आहे सचिन. बघायला गेलं तर काही मोजकेच खेळाडू आहेत जे समोरच्या दिशेने आणि मिड विकेटच्या दिशेने लांबच्या रेंजला षटकार मारतात. त्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? याचं कारण काय? YPL. पुन्हा मी वारंवार सांगेन YPL, येडा प्रीमियर लीग. बघा, अभिषेक बैत सकाळी खेळतो, छोटू बैत सकाळी खेळतो, विक्रम कांबळे सकाळी खेळतो, सोनू बैत सकाळी खेळतोय, 42, 33, 34 रन्स करतायत. विशाल पाटील, सूरज शिंदे, ज्यांनी सकाळपासून बॅटिंग केली ना ते सगळे येडा प्रीमियरचेच आहेत. नितीन राजापुरे सकाळी खेळतो. बघा, नितीनने पण हुशारी केली. बॉलिंग आपल्याला माहिती आहे, आपली गोलंदाजी शॉर्ट ऑफ लेन पडते, लांबच्या रेंजला बॉलिंग घेतली. म्हणजे एक कला आहे, एक चांगलं या ठिकाणी. म्हणजे मी एक मस्करीचा भाग सोडा, परंतु एक आवड म्हणून ते क्रिकेट खेळण्यासाठी सकाळी 8 वाजता सगळे मैदानात येतात. 8 ते 10:30 10 वाजेपर्यंत ते खेळत असतात. तो विशाल पाटील वर्क फ्रॉम होम घेतलं, कामावर जावं लागतं म्हणून YPLसाठी. नाईट ड्युटी करून अमित वडांगळे येतो, नितीन राजापूर येतो. खरंच क्रिकेट हा असा खेळ आहे की तो तुम्हाला वेळ लावतोय, तुमच्यात एक आवड निर्माण करतोय. हा बघा, माझ्या कॅमेऱ्यासमोर वारंवार सूरज शिंदे हा आउट करतोय दुसऱ्यांना. तर 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली आहे 29 धावा. जवळजवळ हा सामना पुरंदरे संघ या संघाच्या बाजूने झुकलाय. फक्त आता औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन येत आहेत ते प्रितेश, आणि त्यांचा सामना करतील आर्यन. गोलंदाजीसाठी आपण विक्रम कांबळे पाहतोय. प्रितेश हे पंचांनी या ठिकाणी दोन्ही हात बाहेर काढले आहेत आणि अवांतर धाव या ठिकाणी दिलेली आहे. प्रितेश यांच्याबद्दल सांगतो, हे नेहमी महाराष्ट्राच्या टूरवर असतात. सर्व ठिकाणी यांना अतिशय फिरण्याची आवड आहे. बघा, प्रत्येक खेळाडूमध्ये काही ना काही कला असतात. त्याला अतिशय फिरण्याची आवड आहे. तो सर्व ठिकाणी, तो आणि संकेत सागवेकर ही जोडी आहे. चेंडू हवेत गेलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक अभि आंबोले सुंदर बघा असा झेल बघा, मी पकडलाय. बोललो ना मगाशी, मैं बोला YPL. ना, मैं बोला तो बोल्या YPL. पुन्हा आणि तुम्हाला खरं सांगतो, ही जी तुम्ही जी सकाळची जी प्रॅक्टिस करता ना, ह्या प्रॅक्टिसचं खरं श्रेय जर कोणाला जातं ना तर ते भीम आणि संजय नायडू. खरं ते दोघंच खेळायचे दोघंच. त्याच्यानंतर दोघांमध्ये तिसरा चौथा असं करत करत तुम्ही आज त्या ठिकाणी 8-10 जण खेळता. नाहीतर ते दोघंच खेळायचे. म्हणजे आपण बोलतो काय करणार आहे, दोघं काय खेळणार, त्या दोघांनी सुरुवात केलेली आहे. तसंच आपल्या सर्वांना एकत्र राहूनच या मैदानाचं सगळं जे वाचवण्याचा कार्यक्रम आहे तो करायचा आहे. स्कोर सांगा, नीट सांग. 30 धावा, 30 धावा झाल्यात. सुनील शेलार विचारतायत धावसंख्या किती झाली. थांब रे, कोण आहे रे? मेदार आहे बॅट्समॅन. अरे कोयला कुठे आहे? बघा, चांगला. वा 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 वा, अपील केली आहे आणि फलंदाज बाद. बघा, स्वतः फलंदाज बाहेर गेलाय. स्वतः एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवून स्वतः बाहेर गेलाय. सचिन जरा लांब, मी नाही बोलणार. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते आपल्याला पुरंदरे या संघाकडून. पुन्हा एकदा पोलीस दल फलंदाजीसाठी. नोवा ना, नवा मग जुना नाही, हा नवा मग जुना कोण? कुठे नेतोय?
राजू शेख नाराज दिसत आहेत. सुशांत इलेव्हनचे खेळाडू आहेत बघा, रील स्टार राजू शेख. अच्छा, त्यांची ट्रेन लेट झाली, 2 बॉल लेट आले म्हणून ते बाहेर आहेत. नाही तर आतापर्यंत त्यांचा ऑलराऊंड परफॉर्मन्स असता असं त्यांचे मित्र अजय तोडकर आम्हाला चला सांगतायत. पुढील फलंदाज पाठवा लगेच. चला लगेच पाठवा. मी मगाशीच सांगितलंय, तुमचा फलंदाज जर बाद झाला तर पुढचा फलंदाज लगेच तयार पाहिजे. ए माझा गोलू कसे बादी, आय नो दिस पर्सन. बघा मुलांचं एक ऑब्झर्वेशन आहे. सचिन जो बॅटिंग करतोय त्याला मी भाजी या नावाने ओळखतो, तो सगळ्याच मॅचमध्ये नॉट आउट राहतोय पुरंदरमध्ये. नाही नाही नाही, शेवटचा बॉल आहे, 2 बॉल शिल्लक आहेत. बघूया दादा, राजेश दादा, हे दोन्ही बॉल तो नॉट आउट राहतोय. चला नॅशनल बी आपण लगेच जायचं आहे मैदानामध्ये. श्रीमंत डोलाई हा बॅटिंग आहे आपली, मग आपले बॅट्समन लगेच रेडी ठेवा. पुरंदर बी आपण आपले क्षेत्ररक्षक तयार ठेवा आणि आपण डगआउटमध्ये येऊन बसायचं आहे. विनंती आपल्याला. नॅशनल बी यतीन ॲक्सिस बँक धावते. कोण आहे तो? नितीन राजापुरे. बघा बॅटिंग झाली, गोलंदाजी झाली. जर आपल्या मनासारखी फलंदाजी आणि गोलंदाजी झाली तर फिल्डिंग देखील तो मनापासून करतो, नाहीतर तो घरी जातो. समोर कोणती टीम बसली ती? नॉट आउट भाजी. चला मॅन ऑफ द मॅच कोण आहे? नितीन राजापुरे. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय नितीन राजापुरे यांनी. 18 चेंडू 56 धावांची खेळी केली आहे. नको तर यापुढील होणार नाईक काका, पुरंदर संघ या ब इकडे या. विरुद्ध नॅशनल बी. पुरंदर संघ ब हा संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय तू हायस की जाणार आहेस? नाईक काका या आणि इकडे. पाहायला गेलं तर या संघामध्ये अतिशय अनुभवी असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या इतक्या वर्षाचा अनुभव घेऊन ते मैदानात उतरणार आहेत. चला नितीन राजापुरे त्वरित या समालोचन कक्षाजवळ. चला डगआउट